नक्कीच सुशांत, मी आपल्याकडे येतो. संजयजी शिरसाट आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. संजयजी, या क्षणाची राजकीय सर्वात मोठी बातमी आपल्याला ऐकायला मिळते आणि ती बातमी म्हणजे ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे. काय आपली प्रतिक्रिया? वायकरच नाही, अनेक आमदार शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. कोण कोण? आता त्याची नाव, आता गुप्त बैठकीमध्ये झालेले नाव आता तू वर्ड योग्य नाहीये, परंतु तुम्हाला 2-3 दिवसामध्ये सर्वांची नावं तुमच्या समोर येतील. शिवसेनेमध्ये असलेली जी काही दलालांची भरती झालेली आहे त्या भरतीमुळे पक्षाची वाटात चाललेली ती कडवट शिवसैनिक हा उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणून त्यांनी आता आपल्या शिवसेना प्रमुखाचा विचार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही या दृष्टीने सर्वजण आपल्याकडे येत आहेत. काही लोक त्यांना जे काही ईडीचा धाक किंवा दडपशाही म्हणतात ते अत्यंत चुकीचं आहे, परंतु ही जी घुसमट चाललेली आहे ही घुसमटच त्याचं प्रमुख कारण आहे. आणि या ज्या काही ईडीच्या चौकशा वगैरे चालल्या असेल तर ही तर सर्व प्यादे आहेत. खरे मोहरे जे आहेत त्यांचे धाकटे बनवलेले आहेत आणि ही ईडीची चौकशी आता त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यासाठी हे बेताल वक्तव्य करून चौकशीमुळे हे गेले असं जे काही म्हणतात ते चुकीचं आहे. हे यांनाच कंटाळून आता आमच्या शिवसेनेत येत आहेत. बरं, पण मग संजयजी, जसं संजय राऊतांनी ट्विट केलं, मगाशी आम्ही अंबादास दानवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सावध प्रतिक्रिया देताना त्यांनी देखील आम्ही उद्धव यांच्याशी भेटलो होतो आणि त्यांना देखील असलेली संपूर्ण परिस्थिती सांगितल्याचा आणि ईडीचा धाक दाखवला जात असल्याचा थेट आरोप शिंदे सेनेवरती करताना दिसतात. संजयजी, असा ईडीचा आरोप करून कसं चाललेलो? तुम्ही त्या लोकांना वागणूक देणार नाही, बरोबर त्या लोकांना विचारणार नाही ज्यांनी पक्षासाठी पूर्ण हयात घातली त्यांच्याशी तुम्ही बोलणार नाही. हे नवीन आलेले पोपट हे तुमच्या त्यांना आता शिवसेना हे कसं करतील कोणी? आणि स्वाभिमान हा शिवसेना प्रमुखाने शिकवलेला आहे आणि म्हणून त्या स्वाभिमानाला जागून ते आज म्हणतात की नको, आता आम्हाला हे शिवसेने या दलालांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नाहीये. हे ज्या ज्या पक्षात जातील त्या त्या पक्षाचा चुराडा झालेला आहे. शरद पवारांचं पाहताय तुम्ही, त्याचा पक्ष नसतो झाला, उठ्या गटाला पाहा त्यांचा पक्ष आता ढगवायचा आपल्याला. हे करणारे जे लोक आहेत दलाल त्यांच्यामुळे पक्षाची ही वाटात झाली हे आजही या नेत्यांना कळत नाही. दुर्दैव आहे. म्हणून आता आपल्याला सहन होत नाही, म्हणून हे लोक बाहेर पडत आहेत. त्यांचा कोणताही दबाव नाही. नक्कीच धन्यवाद संजयजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर संजय शिरसाट यांचं म्हणणं ईडीचा कुठलाही वापर किंवा गैरवापर न करता थेटपणे अनेक जण त्यांची घुसमट होत असल्यामुळे शिंदे गटाकडे येत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. बोलूयात पुढच्या बातमी.